बऱ्याच दिवसांनंतर अकबर बादशहाला आपल्या सरदारांची विचित्र परीक्षा घेण्याची लहर आली. त्याने आपल्या सरदारांना मांजरीची छोटी छोटी गोजीरवाणी पिल्लं दिली. तो म्हणाला, आजपासून बरोबर 6 महिन्यांनी ही पिल्लं घेऊन दरबारात यायचं आहे. ज्याचं मांजर श्रेष्ठ ठरेल त्याला बादशहाकडून मोठं बक्षीस दिलं जाईल. प्रत्येक सरदार आपल्याला मिळालेलं मांजराचं पिल्लू घेऊन घरी गेला. घरातल्या माणसांना त्यांनी बादशहाने ठेवलेल्या बक्षिसाबद्दल सांगितलं. मांजराला चांगली मिठाई, दूध, खाऊ पिऊ घाला अशी घरातल्या माणसांना सूचना दिली. प्रत्येक सरदार आपल्याला मिळालेलं मांजराचं पिल्लू घेऊन घरी गेला. घरातल्या माणसांना त्यांनी बादशहानं ठेवलेल्या बक्षिसाबद्दल सांगितलं. मांजराला चांगली मिठाई, दूध, खाऊ पिऊ घाला असं घरातल्या माणसांना सांगितलं. सरदारांच्या घरी मांजरांचा खुराक चालू झाला. हळूहळू मांजरांच्या अंगावर तेज येऊ लागलं. ती चांगली गुबगुबीत दिसायला लागली. मात्र बिरबलानं आपल्याला मिळालेल्या मांजराला असा खुराक दिलाच नाही. घरातल्या साध्या अन्नावर त्याला वाढवलं, पण त्याला उंदीर पकडायला शिकवलं. बिरबलाचं मांजर उंदीर पकडण्यात तरबेज झालं, पण ते हडकुळं राहिलं. अकबर बादशहानं एक चांगला दिवस ठरवून सर्व सरदारांना आपापली मांजरं दरबारात घेऊन यायला सांगितलं. प्रत्येक जण आपापलं मांजर घेऊन दरबारात आला. अकबराने सर्व मांजरांवरून नजर फिरवली. बिरबलाच्या हातातलं ते हडकुळं मांजर पाहून बादशाला हसू आलं. आपलं हसू दाबीत बादशाह म्हणला, बिरबला, सर्व सरदारांची मांजरं गुबगुबीत दिसतायत, पण तुझं मांजर एवढं हडकुळं का? बिरबलानं आपल्या मांजरीवरून हात फिरवला आणि म्हणाला, खाविंद, आपण मांजरांची परीक्षा तर घ्या. उंदीर पकडणं हे मांजराचं काम आहे, त्यात ते पटाईत असायला हवं. बादशहाने आपली मान हलवली आणि नौकराला दरबारात उंदीर सोडायला सांगितलं. 15-20 उंदीर दरबारात धावायला लागले. प्रत्येक सरदाराने त्या दिशेनं आपली मांजर सोडली. बिरबलाच्या मांजराने तर बिरबलाच्या हातातून उडीच मारली. ते उंदराच्या मागे सुसाट धावत सुटले. त्याने 2-3 उंदीर मारले देखील. इतर गलेलठ्ठ मांजरं मात्र आपल्या गोंडेदार शेपट्या फुगवून तशीच जागेवर बसून पाहू लागली. त्यांनी फक्त आपल्या मिशा फेंदारल्या होत्या आणि अंग फुगवलं होतं. सरदार त्यांना पुढे ढकलत होते, पण जागेवरून हलण्याची त्यांची मुळी तयारीच नव्हती. बादशहाने मग बिरबलाच्या मांजराला श्रेष्ठ ठरवलं आणि बिरबलाला भलं मोठं बक्षीस दिलं.